तर मंडळी, भाग्याचा जीव धोक्यात आहे हे कळताच प्राजक्ता कुठलाही विचार न करता थेट लग्नात जाऊन पोहोचलीये. ऐन सातफेरे सुरू असताना प्राजक्ताची हजेरी बघून तिथे सगळे जण घाबरून गेलेले असतात, विचारात पडलेले असतात. आता ही प्राजक्ता जी तिथे गेलीये तिला बघून भाग्याची जी होणारी सासू आहे ती अक्षरशः लग्न थांबवते आणि फसवणुकीचा आरोप लावते की तुमच्या घरामध्ये एवढी सुंदर मुलगी असताना सुद्धा तुम्ही तुमची कुरूप आणि विद्रूप दिसणारी मुलगी आमच्या मुलाच्या गळ्यात ओवताय, तुम्हाला लाज नाही वाटत, असा ती जाब विचारते आणि फसवणुकीचा आरोप करते. आता एवढ्याने थांबत नाही मित्रांनो. भाग्याची होणारी सासू अशी काय मागणी करते की ज्याने सगळेच अगदी दाडाणून उठतात. म्हणजे आता खरं तर हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलं पाहिजे, पण मी तुम्हाला सांगते की भाग्याची सासू 10 लाख रुपये कॅश मागत असते. नाहीतर सरळ सरळ प्राजक्ताचं लग्न भाग्याऐवजी माझ्या मुलाशी लावून द्या अशी मागणी करते. हे 2 ऑप्शन्स आता जेव्हा ती वैद्य कुटुंबियांसमोर ठेवते ना, तेव्हा सगळेजण खूप शॉक होतात. पण हे सगळं बघून ना भाग्या मात्र खूप जास्त चिडलेली असते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? वैद्य कुटुंबीय त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागतील का? की भाग्य असं काही टोकाचं पाऊल उचलेल ज्याने सगळंच संपून जाईल? सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, फक्त बघू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर मंडळी, मालिकेत पुढे आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की प्राजक्ताने स्वतःला इजा करवून घेतलेली असते भाग्याच्या लग्नात न जाण्यासाठी चारू मामीच्या सांगण्यावरून. आणि तिकडे भाग्याचं लग्न छान पद्धतीने पार पडत असतं. पण तृप्तीच्या हलकट कलाकारीमुळे ना प्राजक्ता लग्नात येऊन पोहोचते आणि भाग्या भाग्या करत ओरडते. आता प्राजक्ताला तिथे गेलेलं बघून भाग्याची जी होणारी सासू आहे ती प्रचंड चिडते आणि फसवणुकीचा आरोप लावू लागते, तेही प्राजक्ताच्या मामांवर. ती म्हणते की तुम्ही तुमची एवढी सुंदर मुलगी बाजूला ठेवून विद्रूप मुलीचं लग्न माझ्या मुलाशी करताय, ही एक प्रकारची फसवणूकच आहे. आता सर्रास पद्धतीने भाग्याची होणारी सासू सासरे, त्यांच्याकडचे नातेवाईक वैद्य कुटुंबियांना सारखे त्यांच्या संस्काराबद्दल बोलत असतात की हे का तुमचे संस्कार, हे असं आहे का तुमच्या घरातलं वागणं, किंवा तुमच्याकडे सगळे असेच करतात का, फसवणूक करणारे कुटुंबीय आहात का तुम्ही, असं म्हणत सगळेजण त्यांचा अपमान करत असतात. सुरुवातीला भाग्याला हा अपमान अजिबात सहन होत नसतो, पण चारुलताच्या सांगण्यावरून आता भाग्याची जी होणारी सासू आहे ती आत जाऊन बोलायला तयार होते. आता आत गेल्यानंतरून त्यांच्यात बोलणं काय होतं माहितीये का? ते जर तुम्ही ऐकलत ना तर तुम्हाला समाजातली विद्रूपता किती वाढली आजकाल ते समजेल. मंडळी, आता जेव्हा ते आत जाऊन बोलतात ना तेव्हा सरळ सरळ भाग्याचे बाबा जे आहेत ते कारण विचारतात की काय झालं, तुम्ही असं का बोलताय आणि लग्न का थांबवलं? तेव्हा स्पष्टपणे ती हेच कारण देते की तुम्ही प्राजक्ताला आम्हाला का नाही दाखवलं. अशी फसवणूक करताना लाज नाही वाटत? ते काही नाही, आता हे लग्न होणार नाहीये. अशा फसवणूक करणाऱ्या कुटुंबासोबत आम्हाला संबंध जोडायचा नाहीये. आता हे सगळं ऐकून भाग्याचे बाबा घाबरतात आणि म्हणतात, हो असं काय बोलताय, आता प्रसंगच नाही आला. भाग्या वगळता प्राजक्ता माझ्या मुलीसारखीच आहे आणि ती दिवसभर जॉब करत असते, त्यामुळे कधी तुमचा भेटण्याचा प्रसंगच नाही आला. पण मागे मंदिरात पूजा होती तेव्हा ती आली होती. आता हे ऐकून पुन्हा एकदा भाग्याचे सासरे म्हणतात की काहीतरीच खोटं बोलू नका. आता तुमची ही जी फसवणूक चालली किंवा फसवेगिरी चालली आहे ना, ती आमच्यावर अजिबात काम करणार नाहीये. आता हे सगळं जेव्हा इकडे सुरू असतं तेव्हा बाहेर भाग्या आणि प्राजक्ता खूप जास्त घाबरलेले असतात. प्राजक्ता तर भाग्याच्या होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा समजवते की हे सगळं योग्य दिसतं का, तुम्ही प्लीज काहीतरी करा. पण सर्रास पद्धतीने रोहन तिचा ही जी अपील करत असते किंवा रिक्वेस्ट करत असते ती फेटाळून लावतो आणि म्हणतो, ऑब्व्हियसली तुझे कुटुंबीय किती फसवणूक करणारे आहेत, त्यांना जराही नाही वाटलं का एवढी मोठी फसवणूक करताना. आता प्राजक्ता पुन्हा एकदा भाग्याकडे येते. दोघे जणी खूप काळजीत पडलेले असतात. आता तितक्यात जो भाग्याचा भाऊ आहे त्याला तृप्ती सांगते की अहो तुम्ही जाऊन एकदा बघू ना मध्ये काय बोलणं चाललंय त्यांचं. तेव्हा आता तृप्तीच्या सांगण्यावरून तिचा नवरा म्हणजे भाग्याचा भाऊ आतमध्ये काय चाललंय ते बघून येतो आणि ऐकून येतो. तर तो अगदी थक्क होतो. बाहेर येऊन जेव्हा त्याचा पडलेला चेहरा बघून आता ह्या सगळ्या त्याला कारण विचारतात तेव्हा तो सगळं कारण सांगतो भाग्याला. तो म्हणतो की अगं तुझ्या होणाऱ्या सासूबाई म्हणतायत की प्राजक्ताचं लग्न माझ्या मुलाशी लावून द्या भाग्याऐवजी, किंवा 10 लाख मला रक्कम आताच्या आत्ता द्या तरच आम्ही हे लग्न करू. आता हे ऐकून भाग्या खूप घाबरते आणि प्रचंड संतापून जाते. आता तृप्ती हे सगळं ऐकून आगीत पेट्रोल ओतायचं काम करत असते. ती लगेच आता प्राजक्ताला एका बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की ऐक ना, तू जिथे काम करतेस तिथून तुला काहीतरी ऍडव्हान्स रक्कम मिळाली आहे ना, मला असं वाटतं तू या लग्नात ती देऊन द्यावी. असंही तुझ्यासाठी तुझी बहीणच सगळं काही आहे ना. तेव्हा बिचारी प्राजक्ता कुठलाही विचार न करता एका पायावर तयार होते आणि म्हणते की भाग्यासाठी मी काहीही करेन. माझे हे पैसे काय
ते सुद्धा मी देऊ करेन, पण आपल्या भाग्याचं लग्न आज झालं पाहिजे. मला माझ्यामुळे हा एवढा मोठा सोहळा रोखायचा नाहीये. आता भाग्या जेव्हा हे ऐकते ना, तेव्हा भाग्या प्राजक्तावर प्रचंडपणे चिडते आणि म्हणते काहीही गरज नाहीये. अगं, ही माणसं कसली लोभी आहेत. त्यांना सौंदर्य आणि पैसा हेच जास्त महत्वाचं वाटतं. आता मलाच अशा कुटुंबियांशी संबंध जोडायचा नाहीये. बघू दे काय होतंय ते, मला पण कळू दे. आणि जर का ते लोक जास्त करतील ना, तर मी स्वतः हे लग्न मोडून टाकेन. आता भाग्या प्रचंड संतापलेली असते. आता आरडाओरडा करत बाहेर भाग्याची होणारी सासू येणारच असते, पण तितक्यात भाग्याची आजी तिथे आतमध्ये जाते आणि ती सुद्धा रिक्वेस्ट करते की प्लीज काहीतरी मार्ग निघेल ना यातून, तुम्ही असं डायरेक्ट लग्न नका मोडू. तेव्हा भाग्याची सासू एकच सांगते, मी तर सांगून मोकळी झालीये, मला 10 लाख कॅश हवी आहे, नाहीतर तुमच्या भाग्याऐवजी प्राजक्ताला मांडवात लग्नाला बसवा. आता हे ऐकून चारू मामीचा तर वेगळाच संताप झालेला असतो प्राजक्तावर. पण आता इकडे जेव्हा आरडाओरडा करत ही भाग्याची सासू बाहेर येते ना, तेव्हा भाग्या आता या सगळ्या मागचा जाब तिच्या वडिलांना विचारते की बाबा काय झालं, एवढं सगळं काय चाललंय इथे, का होतं एवढं सगळं आरडाओरडा. तेव्हा तिचे बाबा आता म्हणतात की भाग्या अगं गप्प बस, मी बोलतोय ना. हे बघा ताई, काहीतरी मार्ग निघेल. अहो असं नका करू, माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि काय कमी काय माझ्या मुलीमध्ये. तेव्हा पुन्हा एकदा भाग्याची होणारी सासू सगळ्यांसमोर तिचा अपमान करते आणि म्हणते की वा वा वा, अहो तुमची ही मुलगी किती विद्रूप आहे दिसायला, आणि ही एक प्राजक्ता ती किती सुंदर आहे. प्रत्येकाला वाटेल की सुंदर मुलगीच आपल्या घरामध्ये सून म्हणून यावी, पण तुम्ही तसं नाही केलं, तुम्ही फसवणूक केली आहे. हे लग्न आता होणारच नाहीये. एकतर तुम्ही 10 लाख कॅश द्या किंवा प्राजक्ताला लग्नाच्या मंडपात बसवा. आता हे ऐकून भाग्या अगदी रागात चिडते आणि मोठ्याने म्हणते की बास झालं, तुम्ही केलात तेवढा अपमान पुरे माझ्या कुटुंबियांचा, यापुढे मी एक शब्दही ऐकून नाही घेणार. आणि अशी कसली फॅमिली आहे तुमची जी फक्त सौंदर्य आणि पैसे अडक्यालाच मानपान देते. अहो तुम्ही काय धिक्काराल, मी स्वतः तुमचं स्थळ धिक्कारते. ज्या समोरच्या कुटुंबाने माझ्या आई वडिलांचा आदर केला नाही, माझ्या घराण्याचा आदर केला नाही, ते माझा काय आदर करतील. आणि तुमचेच संस्कार दिसताय तुमच्या वागणुकीतून. बाबा माझा ठरलंय. आता सुरुवातीला चारुलता तिच्या मुलीला अडवत असते आणि म्हणते अगं बाळा असं काय बोलते, माफी माग त्यांची, तुला कळतंय का, तुझ्या होणारे सासू सासरे आहेत ते, माफी माग बघू. तेव्हा भाग्या म्हणते आई तू जरा गप्पच बस. अगं 10 लाख कॅश हुंडा म्हणून मागणारे हे कसले आले ग सासू सासरे. एका मुलीची अपेक्षा काय असते की लग्न करून ती ज्या घरामध्ये जाते तिला समोरचे आई वडिलांसारखा जीव लावतील, ना की त्यांना पैशांची अपेक्षा असेल. मला हे लग्न करायचंच नाहीये. भाग्या अगदी तोंडावर रोहनच्या आणि रोहनच्या कुटुंबियांच्या तोंडावर त्यांचं जे काही ठरलेलं असतं लग्न वगैरे ते तिथेच मोडते आणि म्हणते की तुम्ही निघा आता इथून. ना माझी बहीण तुझ्याशी लग्न करेल रोहन, ना माझे बाबा तुला 10 लाख देतील. तुला माहितीये का प्राजक्ता, तू मला बरोबर सांगत होतीस, हे कुटुंब फक्त पैशासाठी आपापलेलं आहे. आता सुरुवातीला चारुलता पुन्हा एकदा भाग्याला अडवत असते, पण तितक्यात भाग्याची हिंमत बघून तिचे बाबा म्हणतात बास चारुलता तू गप्प बस, हा तिचा स्वतःचा निर्णय आणि मला माझ्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही निघा आता. रोहनराव आणि त्यांच्या इतर कुटुंबियांना आता हे सगळं एक अभिमानाने छाती फुगवून एक बाबा सांगत असतात, ते म्हणजे भाग्याचे वडील. त्यांना आज खूप छान वाटतं की माझी मुलगी माझ्यासाठी एवढं उभं राहून स्टँड घेते किंवा माझ्या बाजूने बोलतेय आणि माझी मुलगी स्वाभिमानी आहे. खरं तर प्राजक्ताला हे सगळं जे काही होतंय ते अजिबात बघवत नसतं. तिचं म्हणणं असतं की नको हे सगळं व्हायला, हे लग्न व्हायला हवं होतं. पण भाग्याचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. त्यामुळे सर्रास पद्धतीने वैद्य कुटुंबीय समोरच्यांना म्हणजे रोहन आणि रोहनच्या घरच्यांना तिथून हकलावून लावतात आणि म्हणतात की आम्हाला हे लग्न मान्य नाहीये. आणि मंडळी चारुलता मात्र या निर्णयावर खूप जास्त नाखुश असते, खूप जास्त नाराज असते. आता यांची तर दिंड निघालीच. म्हणजे रोहन आणि रोहनच्या कुटुंबियांना पश्चाताप होत असतो. त्यांना सुरुवातीला वाटतं की एकतर प्राजक्ता एकतर 10 लाख मिळतील, पण त्या दोघांपैकी एकही गोष्ट त्यांना मिळालेली नसल्यामुळे त्यांची अगदी तारांबळ उडते आणि शेवटी काय आल्या पावली त्यांना परत तिथून जावं लागतं. तेही समोरचे हकलवून लावतात त्यांना. ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप जास्त अपमानास्पद असते. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं, आता या अपमानास्पद गोष्टीचा ते बदला घेतील का, किंवा ते सगळं असू देत प्राजक्ता ऐन वेळेवर आल्यामुळे आता चारू मामी तिच्यावर काय राग काढेल किंवा घरामध्ये आता काय तमाशे होतील, तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे सगळं आपल्याला उद्या कळणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याशिवाय तुम्हाला कसं कळेल की व्हिडिओ आलाय. भेटूया मंडळी लवकरच. धन्यवाद.